शान्वी, स्कूलमध्ये चालली? गुड मॉर्निंग कर सर्वांना. गुड मॉर्निंग. चहा दे मला. चहा प्लीज बेटी, प्लीज मला चहा दे ना. प्लीज, डायरेक्ट प्लीज. ओ माय गॉड. या तुमची ब्लॅक टी. आणि शान्वी, स्कूलमध्ये चालली तू? बाय. मी स्कूलमध्ये चालली. शानू, सर्वात आधी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता शान्वी गेलेली आहे शाळेमध्ये आणि तिची सकाळी 8 वाजता शाळा असते. काल तिला सुट्टी होती काही कारणास्तव म्हणजे तिच्या शाळेचे जे प्रिन्सिपल आहे चोरे सर, तर त्यांची डेट झालेली होती. अचानक त्यांना हार्ट अटॅक वगैरे आला, त्यामुळे त्यांची डेट झाली. तर 2 दिवस शाळेला सुट्टी होती, पण आता शाळा रेग्युलर राहणार आहे. आणि चला मग मी तुम्हाला भेटते. आता माझे कामं वगैरे आवरते मी आणि भेटते मग मी तुम्हाला. शेवंतीला बघा, मी आता इथे गावी जायच्या अगोदर मी हे पूर्ण झाकून गेली होती ओढणीने, त्यामुळे हे जे आहे फुलं राहिले नाही. तर हे फुलं माहिती नाही आधी कोणी नेत नव्हतं तोडून, पण आता हे मला तोडून दिसत आहे इथे फुलं बघा. आणि हे जे गुलाबाचं फूल आहे बघा, अजूनही चांगलंच आहे. हे जे फूल आहे ना, हे जवळपास एखादी महिना तरी राहतेच झाडाला. या झाडाचं झालं किंवा त्या झाडाचं झालं, फूल एखादी महिना जवळपास राहतेच. तर छान. हे बघा, हे पिकलं. आणि हेच टमाटरचं झाड माझ्या मोठ्या बाबाच्या शेतात आहे. इथे माझे कामं वगैरे पूर्ण झालेले आहे आणि माझी आंघोळ पण झालेली आहे. फक्त माझा तर स्वयंपाक व्हायचा आहे आणि पूजा व्हायची आहे. कामं वगैरे सर्व झाले असते पूर्ण, पण म्हणजे माझी पूजा स्वयंपाक वगैरे सर्व झालेलं असतं. पण थोडंसं घरी पाहुणे आले होते थोडे, तर त्यांच्या त्यांना घरी कोणी आलं तर त्यांना पण थोडा वेळ द्यावा लागतो, तर त्यात माझा वेळ गेला. आता मी शान्वी आली. मला असं वाटते की शान्वी यायच्या आधी माझे पूर्ण कामं टोटल झालेले पाहिजे, स्वयंपाक वगैरे सर्व. पण तसं होत नाही. कधी कधी होऊन जातं, कधी कधी नाही होत. कपडे वगैरे चेंज करून घे आणि फ्रेश हो. मी छान तुझ्यासाठी मसाले भात करते, दाणेवाला. त्या दिवशी मावशीने केला होता ना तसा. आवडते ना तुला? साखर टाकतो. साखर कशाला पाहिजे? तिखट खावं लागते. आमची तिखट खाण्याची खूप नखरे आहे. नाही सांगत. शान्वी तिखट खाते, सर्वच खाते शान्वी, है ना शान्वी? तर मी इथे आली होती बाहेर गोडनिंबाचा पाला न्यायसाठी, म्हणजेच कढीपत्त्याचा पाला न्यायसाठी. तर मला इथे मसाले भात करायचा होता. दाणे टाकून जो मसाले भात करते ते करायचं होतं. म्हणजेच आमच्याकडे त्याला ना सोला भात म्हणतात. आमच्याकडे आता सोले येणं सुरू झालेलं आहे, तर आमच्याकडे आता भातात सोले, सर्व याच्यात सोलेच असते 1-2 महिने तरी. नंतर मग रेग्युलर. तर हे जे आहे, आता इथे मी मोहरी आणि लवंग, विलायची आणि एक याचा तुकडा घेतलेला आहे कलमीचा, आणि हे आहे तेजपत्ते. तर एवढं मी घेतलेलं आहे. तर हे मी पूर्ण वाटून नाही घेणार आहे, अख्ख्याच्या अख्खेच टाकणार आहे. छान मस्त तेलात सुरुवातीला टाकायचं. तर इथे घेतलेला एक मी कांदा, टोमॅटो अर्धेच घेतलेला आहे, मी जास्त टाकत नाही टमाटर भातामध्ये. आणि अद्रक लसूण जे आहे ते काढून घेतलेले आहे आणि 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे. आणि ते आहे दाणे काढलेले आहे. दाणे भात करायचा आहे, तर दाणे ऑब्वियसली राहणारच. छान तेल वगैरे तपून झाल्यानंतर यात मी टाकलेलं आहे जिरं, मोहरी, जे अख्खे मसाले आहे ते टाकलेले आहे. आणि नंतर मग मी यात कांदा टाकलेला आहे. कांदा छान परतून घ्यायचा आणि नंतर मग यात मिरच्या टाकल्या आणि नंतर गोडनिंबाचा पाला टाकलेला आहे. हे पण छान परतवून घ्यायचं.
आणि यात टाकलेला आहे नंतर मग मी जे कुटलेला अद्रक लसणाचा जो हे आहे पेस्ट ते टाकलेला आहे. आणि हे बघा आता असं प्रकारे त्याला थोडासा गोल्डन असा कलर येऊ द्यायचा आणि त्यात मग टाकायचे हे सर्व मसाले, तिखट, मीठ, हळद, धने पावडर, मसाला आणि मीठ. तर हे एवढं चवीनुसार जे आहे ते मी टाकलेलं आहे. आणि हे छान परतून घ्यायचं, तिखट मीठ छान तेलात होऊ द्यायचं थोडा वेळ. त्यानंतर मग यात मी टोमॅटो टाकलेला आहे आणि ते झाल्यानंतर टोमॅटो झाल्यानंतर यात मग तुरीचे दाणे जे आहे ते टाकलेले आहे. यात भातासाठी तुरीचे दाणे जे आहे ते भरपूर लागतात आणि ते असल्याशिवाय चव नाही लागत व्यवस्थित. तर आणि नंतर मग त्यात कोबी टाकलेली आहे आणि कोबी वगैरे झाल्यानंतर मग यात आलू टाकलेले आहे. हे मी कोबी आणि आलू कापून ठेवलेले होते पण मला दाखवायची आठवण नव्हती राहिली. नंतर मग याला छान हे मिक्स करून घ्यायचं आणि जेणेकरून तो मसाला जो आहे तो यात छान मस्त मसाल्यामध्ये ते होईल तेव्हाच त्या आलू आणि कोबीला सुद्धा टेस्ट लागेल आणि दाणे पण छान होतील ते मसाल्यामध्ये. ते झाल्यानंतर यात मी तांदूळ वगैरे टाकून घेतले आणि जेवढं माझ्या तांदळाला पाणी लागतं तेवढं मी पाणी टाकलेलं आहे. म्हणजे एकदम आसट पण भात नाही होईल आणि मोकळा पण नाही होईल आणि सॉफ्ट पण लागेल छान मस्त. तर एवढं मी पाणी टाकलेलं आहे यात. आणि ते झाल्यानंतर मग मी घोळाण्याची तयारी करायला गेली. तर घोळाणा करायसाठी मी घरचीच मेथी जी आहे मी घरी कूलरच्या टपामध्ये छान मेथीचे दाणे टाकलेले होते. तर ते मेथी लागलेली होती तर ही थोडीशी पाण्यामुळे खराब झालेली आहे पण थोडी मी ॲटलीस्ट निवडली. तर ही मेथी छान असं तोडून घेतली मी इथून आणि जे एक रेड कलरचं टमाटर होतं ते सकाळी जे तुम्हाला दाखवलं ते टमाटर वगैरे तोडून घेतलं आणि अंदर आणल्यानंतर त्याला मी वॉश वगैरे करून घेतलं. मी म्हटलं आजच तेवढं काही झालेलं नव्हतं पण टमाटर ते पण म्हटलं तोडून घ्यावं कारण बंदरांना ते जर दिसलं तर हिरवे टमाटर दिसायला नाही पाहत पण जेव्हा ते रेड कलरचे येतात तेव्हा ते बंदरांना दिसले की ते घेऊन जातात आणि म्हटलं चला आपणच खाऊन घ्यावं. तर इथे छान मेथी आणि टमाटर धुवून घेतलेला आहे आणि माझा भात पण तयार झालेला होता. आणि मी हे घोळाण्यासाठी पूर्ण चीजदार केलेलं होतं. टमाटर, कांदा, दाणे, मेथी आणि थोडासा सांबार टाकलेला होता आणि यात मी तिखट मीठ वगैरे टाकलेलं होतं. आणि छान यात थोडं तेल वगैरे टाकून मस्त त्याला मिक्स करून घेतलेला आहे. आणि नंतर मग मी जेवायला घेतलं. छान गरम गरम मस्त सोला भात. बघा किती सुंदर दिसत आहे मसाले भात. अरे यार सोला भात. तर हा आहे आमचा छान मस्त असा चवदार सोला भात तयार. आणि ते छान मी कणकी पिठाची भाकर टाकून घेतलेली होती आणि त्यावर घेतलेला होता मस्त झणझणीत ठेचा आणि तेल आणि नंतर मग यात मी घेतलेला होता घोळाणा. सुंदर असं जेवण झालेलं होतं आमचं मस्त. आमची काय म्हणते महाराष्ट्रीयन थाळी जी आहे ते तयार आहे. आणि त्याला छान मग मी मस्त घोळाणा केलेला आहे आणि हे पूर्ण मेथी आणि टमाटर हे घरच्या झाडाचेच आहे आणि छान सोला भात केलेला आहे आणि छान एक कणकी पिठाची छान मस्त भाकर एक थापून घेतलेली आहे आणि त्याच्यावर घेतलेला आहे मी ठेचा. तर चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि नंतर भेटू तुम्हाला. बाय बाय. तर आमचं जेवण खावण वगैरे सर्व झालेलं आहे. मी सर्व भांडे तर मी माझ्या व्लॉगला इथेच एंड करते. तर माझा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट. आणि नवीन कोणी असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. तर बाय बाय. शानू बाय कर. बाय बाय.